फिल्मच्या या कार्यक्रमाला व्यासपीठावर उपस्थित आहेत. खास करून श्री दिलीप प्रभावळकर सर ह्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. दाबू नाईक, सुभाष फळदेसाई, बाकी संकल्प दाजी साळकर आणि या दशावतार फिल्ममधले सगळे क्रू. सर्वात अगोदर मी गोवंदकयाच्या वतीने, गोवा सरकारच्या वतीने, गोव्याच्या लोकांच्या वतीने आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो. कारण दशावतार हा तसा म्हणजे महाराष्ट्रातला कोकण आणि त्यानंतर गोव्यातल्या प्रत्येक गावागावामध्ये दशावतारी नाटक हे बघितलेलं आहे. आजही बघतात. आजही जर आपण म्हटलं की दशावतार नाटक जर लावायचं झालं आणि जर ते व्यवस्थित येते, आमच्या साखळीच्या थिएटरमध्ये दरवर्षी 2 तरी दशावतारी नाटक आम्ही करतो आणि ते तिकीट काढून हाऊसफुल होतात. दशावतारी नाटक एवढी दशावतारी नाटक पाहणारी लोक आहेत आणि दशावतार खऱ्या अर्थाने आपण दादा राणे या ठिकाणी आहेत, त्यांना माहिती आहे. कारण साखळी आणि पूर्ण परिसरामधला लोक कशा पद्धतीने त्यांना डोक्यावर घेऊन ते नाटक बघतात. आज थोडंसं बाकी ठिकाणी जरी कमी झालं असेल, पण दशावतारी नाटकाच्या सगळ्या कलाकारांना सातत्याने लोकांनी प्रोत्साहन दिलेलं आहे. म्हणजे ऍक्टिंगमध्ये असेल, भाषणामध्ये असेल, की ती एवढे तरेबाज असतात की त्यांना भाषण कधी पाठ करायचं पडत नाही, तर कधी गाणं कधी पाठ करायचं पडत नाही. पण सेम थिंग एक दशावतार पिक्चर फॉर्ममध्ये आणून ते खूप मोठ्या पब्लिक समोर नेण्याचं काम हे आपण सगळ्या म्हणजे डायरेक्टर, प्रोड्युसर, लेखक, दिग्दर्शक आणि या सगळ्यांनी केलेलं. त्यासाठी मनापासून आपल्या खूप खूप अभिनंदन. कारण अदरवाईज दशावतार हा लिमिटेड पब्लिक पर्यंत राहिला असता आणि तो खास करून म्हणजे कोकणी पब्लिक जो आहे आणि मालवणी पब्लिक आहे ह्यांच्या पुरताच राहिला असता. पण तो आज आपण जसं म्हणतोय की जगभर ज्या ठिकाणी मालवणी कोकणी लोक राहतात ते नाटक बघायला त्यांना नक्कीच आवडेल. कारण विशेष करून म्हणजे कोकण आणि गोवा आणि विशेष आपल्या कोस्टल भागामध्ये राहणारा कारवार या भागामध्ये राहणारी ही लोक दशावतार नाटक बघतात. आणि विशेष करून म्हणजे गोव्यामध्ये त्यांना मोचेवाडकर सुद्धा म्हणून ओळखले जातात. कारण मोचेवाडकर ही त्यांची कंपनी आहे हा दशावतार प्रयोग करणारा. तर ते वेगवेगळ्या स्टोरीज, वेगवेगळ्या नाटकं त्याने दशावताराच्या प्रयोगाने सातत्याने लोकांसमोर ठेवलेल्या आहेत. पण हा फिल्म ह्याच्यामधून आल्यापासून कितीतरी म्हणजे मी खास करून म्हणेल की यंग जनरेशन पर्यंत दशावतार पोहोचवण्याचा काम आपण सगळ्यांनी केलेलं आहे. अदरवाईज आत्ताचं यंग जनरेशन तिथं बसून त्याने नाटक कधी बघितला नसता. म्हणून आपल्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. मी सगळ्यांना आवाहन करेन की ज्याने हे नाटक अजून बघितलं नाही त्याने मुद्दामून पिक्चरने बघितलं नाही त्याने फिल्म बघावं. आणि त्या निमित्तानं खऱ्या अर्थाने की दशावतार ही संस्कृती जी कोकण आणि गोवा ह्यापुरती लिमिटेड होती ती सगळ्यापर्यंत पोहोचेल आणि विशेष करून यंग जनरेशनला दशावतार समजेल हे समजणं फार गरजेचं आहे. पुन्हा एकदा